पाटोद्याच्या भागातून अतिशय डोंगर दऱ्यात राहणाऱ्या गोरगरिबांना घेऊन पंढरीची वारी सुरू केली असे गुरुवर्य गीतेबाबा डिगुळकर. आणि दिंडीतलं कीर्तन ऐकलं मुक्कामाचं रात्री. रात्रभर त्या 13 वर्षाच्या लेकराला झोप नाही लागली. विरक्ती निर्माण झाली आणि दिंडीचा विरह निर्माण होत चालला. सकाळी गुरं तर सोडली आणि गुरं घेऊन गीतेबाबांची दिंडी ज्या वाटेने पंढरीकडे प्रस्थान करणार आहे त्याच वाटेवर हा आबा नावाचा 13 वर्षाचा मुलगा थांबतोय. आणि दिंडीतलं ते भजन ऐकलं. ज्ञानोबा तुकाराम, हा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. वा वा, त्याला एक वेगळाच रिदम आहे बरं का सगळ्या भजनापेक्षा. कारण हे अखंड चालणार आहे. पंढरीची वारी आणि हे भजन अखंड चालणार आहे. हे भजन ऐकलं आणि ते नाचणारे, चालता चालता अभंग म्हणणारे ते सगळे गुणी वारकरी पाहिल्यानंतर जिथल्या तिथं जनावरांना सोडलं. पायात वाहना नाहीत, अंगावर कपडे बरोबर नाहीत आणि गीतेबाबांच्या दिंडीमध्ये सामील झाले. पुढचा मुक्काम जिथं पडला तिथपर्यंतची कथा आपण काल ऐकली. इकडे आबाचा पत्ता नाही. गाव आणि परिसर शोधून काढला पण आबा कुठेही दिसत नव्हता. शेवटी आईचा अंतकरण आहे आणि काल आपण आई पाहिली. आईचं हृदय काय असतं, आईचं अंतकरण काय असतं. मी आता आईवर जास्त बोलण्यापेक्षा माझी आई लहानपणापासून आम्हाला जे एक गीत शिकवायची, कदाचित ते कोणी ऐकलं नसेल. त्या एका गीतातून एक दिवस बोलण्या इतके शब्द त्याचे मृदू आहेत. हे गीत म्हणजे अजरामर आहे माझ्यासाठी. माझी आई भजन फार गोड करायची, फार सुंदर. आणि ती म्हणायची नेहमी हे भजन. आईचं सगळं महात्म्य, सगळी महती या एकाच गाण्यात आहे. फार गोड आहे अतिशय. सगळे तीर्थ आपल्या जवळच आहेत. मेंढगावकरांनो, माझ्या माता भगिनींनो, सगळे धाम आपल्या जवळच आहेत. सगळं जग आपल्या पायाजवळ येईल ज्या दिवशी आई कळेल. इथेच काशी, इथेच ईश्वर प्रेमळाई अथांग सागर. माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर घोर. माऊली देवाहुनही थोर, देवाहुनही थोर. माऊली देवाहुनही थोर. माऊली देवाहुनही थोर. माऊली देवाहुनही थोर. माऊली देवाहुनही थोर. विश्व निर्मिले त्या देवाला आईची नामाया. आई नाही तर काहीच नाही. जीवन
जीवन जाते वाया, आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया. तळहाताचा गरीब पाळणा, तळहाताचा गरीब पाळणा, ममतेचा जोर. माऊली देवा हे थोर, माऊली देवा म्हणून हे थोर, माऊली देवा म्हणून हे चिमण्या बाळा घास भरवते राहून उपास पोटी, जीव लावते जीवही देते माय माऊली मोठी. जीव लावते जीवही देते माय माऊली मोठी. पदर पांघरून वा पदर पांघरून बाळ खेळते, मांडीवर बिन घोर. माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर. माऊली देवा म्हणून हे थोर, माऊली. दिवसाचे 9 दिवसाचे 9 महिने 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते प्रसव वेदना हसत झेलते जन्म लेकरा देते प्रसव वेदना हसत झेलते जन्म लेकरा देते। वाह, चिमणा जेवल्याशिवाय जी जेवण करत नाही शेवटी उपाशी राहते, पण अगोदर लेकरांना चिल्ल्या पिल्ल्यांना जीव घालते। 9 महिने 9 दिवस सांभाळ केल्यानंतर जर एखादी मेंढगावची माऊली 9 महिने 9 दिवसानंतर प्रसूतीच्या वेदना होत आहेत, तिच्या पतीनं लवकर तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय, पण डॉक्टरनं सांगितलं हिचा बीपी 160-70च्या वर जातोय, एकतर मला ताबडतोब सिझेरिंग करावं लागेल, पण बाळ वाचणार नाही, बाळ जगणार नाही। जर बाळ जगवायचं असेल, बाळाला जगवायचं असेल तर ही त्याची आई वाचणार नाही। तिच्या पतीला विचारलं, पती म्हणाला बाळ मेलं तरी चालेल, माझ्या पत्नीला वाचवा, फार गुणी आहे,
तितक्यामध्ये तिचे मायबाप आले, त्यांना विचारलं. ते म्हणाले आमची एकुलती एक मुलगी आहे, दुसरं मूलबाळ नाही आम्हाला. नंतर मुलं होतील तिला, पण आमच्या मुलीचा जीव वाचवा डॉक्टर साहेब. हात जोडत होते. सासू सासरे आले, ते हात जोडतायत, नको आम्हाला ते बाळ. तिला मात्र प्रसूतीचा खूप त्रास होतोय. BP 180च्या वर जातोय, 180च्या वर. आणि मग डॉक्टर विचारतायत की काय करू नेमकं सांगा. तेव्हा सासू सासरे बोलतायत, डॉक्टर आमच्या सुनेला वाचवा, बाळाची आम्हाला गरज नाही. डॉक्टरनं सगळ्यांचं ऐकलं. ते हिरव्या कापड लावलेल्या कापडाच्या बाजूला ती तळमळत होती माऊली. डॉक्टर जवळ जाताच त्या माऊलीने त्या डॉक्टरचा हात धरला, हातात हात घेतला. तिने सांगितलं, डॉक्टर साहेब ऐकलंय मी सगळं. मला आतापर्यंत भावाचं प्रेम नाही मिळालं डॉक्टर, मला कोणी असा भाऊ मिळाला नाही. माझी एक इच्छा पूर्ण कराल का डॉक्टर? ते म्हणाले सांग ना ताई. डॉक्टर ताई म्हणताय तुम्ही मला, तर आजपासून तुम्ही माझे भाऊ व्हाल ना, तुम्ही माझे भाऊ व्हाल ना डॉक्टर. मला कधी भावाचं प्रेम नाही हो मिळालं. डॉक्टर म्हणाले नक्की, मी तुझा आजपासून तुझा भाऊ आहे, काळजी करू नकोस. मग डॉक्टर तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही माझे भाऊ आहात तर मला एक राखी पौर्णिमेची भेट द्याल? रक्षाबंधन जवळच आलंय, मी तुम्हाला राखी घेऊन येईल, मला एक भेट द्याल? डॉक्टर म्हणाले आत्ता देतो, काय पाहिजे तुला सांग. तेव्हा त्या ताईने डॉक्टरांचा हात हातात घेतला आणि म्हणाली भैया तुमच्याकडून मला एकच भेट हवी आहे जीवनात. डॉक्टर म्हणाले सांग काय पाहिजे. त्या ताईने सांगितलं मी सगळं ऐकलंय डॉक्टर, मला माहित आहे सगळं, माझ्यासाठी एकच भेट द्या. 9 महिने 9 दिवस आतड्या कातड्यासाठी, आतड्या कातड्यामध्ये नाजूक सांभाळलेलं माझं बाळ या जगामध्ये येऊ द्या आणि मला इथंच मरू द्या, माझ्या बाळाला वाचवा. प्रसव वेदना हसत झेलते, जन्म लेकरा देते. मग आई कोणाची असो, गुरुजी मागच्या महिन्यात माझ्या भाचीचं मूल त्या काय म्हणतात त्याला, त्या काचेत ठेवलं होतं. असं भाचीचं मूल ठेवलं होतं एक 15 दिवस. बिल झालं 2 लाख. त्या दवाखान्याचं बिल 2 लाख झालं होतं. म्हणजे एअर कंडिशनर मध्ये ठेवलं होतं. 2 लाख बिल भरलं ICU. त्या दिवशी विचार केला, विष्णू गुरुजी आपली आई तुम्हाला मला, आपली आई 9 महिने 9 दिवस या भांड्यात ठेवते, ते तर काचेच आहे, या भांड्यात ठेवते. मला वाटतं इकडे जर 2 लाख बिल होत असेल 15 दिवसाचं, तर 9 महिने 9 दिवस जर तुम्ही दिवस केले तर मला वाटतंय 369 दिवस होतात. गुरुजी एका दिवसाचं बिल किती? जर 15 दिवसाचं 2 लाख, तर एका दिवसाचं 10-12 हजार 13 हजार. काय करा, ज्याला आई नको आहे, आईला घराच्या बाहेर काढायचंय, ज्याला आईची गरज नाही असं वाटतंय, त्यांनी त्या आईनं 9 महिने 9 दिवस सांभाळलंय. दररोज 12,000 रुपये. 369 दिवसाचे किती पैसे होतात ते मला द्या आणि तुमची आई मला देऊन टाका, घेऊन जातो. तुमची आई माझ्याकडे द्या, पण तेवढं बिल द्या आधी. तुम्हाला या जगात आणलंय तिनं 9 दिवस 9 महिने 9 महिने 9 दिवस सांभाळून, तेवढे पैसे देऊन टाका.
कशाला? कोणत्या सुनांना जर जड वाटत असेल घरची म्हातारी सासू, तर त्या सुनीनं माझ्या हातात आणून तेवढे पैसे द्यावेत, खुशाल माझ्याकडे आणून द्यावं. असं आईचं प्रेम आहे. भगवान बाबा बाबांना परत आणण्यासाठी पाटील घोड्यावर बसून निघतायत. आई आडवी झाली, घोड्यांचा लगाम हातात धरला, पाटलांना हात जोडले, सांगितलं, मालक, अनंत जन्माच्या पुण्याईनं असा पुत्र पोटी जन्माला येतो. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. पांडुरंगाची भक्ती आणि पांडुरंगाचं नाव, पांडुरंगाची वारी आवडावी यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाची. जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली. जन्मो जन्म्यामी, जन्मो जन्म्यामी, जन्मो जन्म्या बहु बहु पुण्य केले, जन्मो जन्म्या. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा. कोणालाही परमात्म्याचं नाम आणि रूप आवडत नाही. तुम्हाला वाटत असेल की गावात एवढे 2-2.5 हजार लोक आहेत, दैवहीन आहेत ते, अभागी आहेत ते. गावात कथा चालू असून, एका संत महात्म्याची चरित्राची कथा चालू असून, जर त्यांना देव इथपर्यंत येऊ देत नाही, अपायज आहेत ते लुळे पांगळे आहेत ते. एवढा मोठा यज्ञ संतांचा इथं चालू असताना जर इथले इथं 100 पावलं त्यांना इथं येता येत नसेल, तर भाग्यहीन आहेत. याला पुण्यही लागते. नाम आवडायला, कथा आवडायला पुण्य लागतं. देवाची कथा आवडत नाही आणि कथेच्या मंडपात येत नाही, समजा अंगात पाप आहे. आणि किती छान स्वयंपाक करून जिभेला चवच लागत नाही, समजा अंगात ताप आहे. ताप आणि पाप. अंगात ताप असला की काही गोड लागत नाही, आणि अंगात पाप असलं की ईश्वराचं चिंतन, संतांचं भजन गोड लागत नाही. पाटीलांना थांबवलं, जाऊ द्या माझ्या लेकराला, अशी असावी आई.
इथं बसलेल्या कुठल्या तरी आईनं म्हणावं संध्याकाळी 10 वाजता मोबाईल काय पाहत बसलायस, टीव्ही काय पाहत बसलायस, बाबांच्या सप्ताहातला विना घे जाऊन 1 तास जा. हे तोंडाला यायला सुद्धा त्या माईची पुण्य यायला लागते, त्या आईची पुण्य यायला लागते. जा 1 तास तरी त्यांना मदत कर, जा स्वयंपाकाजवळ जा, जा तिथं गाद्या वगैरे उचल, आलेल्या लोकांचं स्वागत कर. इथं थांबू नको, घरात बसू नको, राहू दे 2 तास शेतातलं काम राहू दे, जाण 2 तास विना घे सकाळी सकाळी. हे म्हणणारी आई पुण्यवान असते. आणि असं आपल्या मुखाला येत नसेल तर आपण पापी आहोत, कोणी सांगायची गरज नाही, स्वतःच समजून घ्यायचं. आतापर्यंत मी माझ्या लेकराला हाताला धरून कधी कथेच्या मंडपात, कीर्तनाच्या मंडपात नाही आणलं ना माय, समजून जा तुम्ही की मी पापी आहे, माझं पाप अजून शिल्लक आहे. प्रत्येक मुकाम, 2रा, 3रा, 4था, प्रत्येक मुकामाला कीर्तन, भजन, प्रवचन. आणि रस्त्यामध्ये त्या वारीच्या वाटेवर त्या गावातल्या त्या समाजाचं दर्शन. थोडं बेस कमी, थोडा. त्या 13 वर्षाच्या मुलानं पाहिलं त्या समाज जीवनाकडे. माय बापू, भगवान बाबा होणं हे 1-2 दिवसाची गोष्ट नसते. त्या लोकांचं दारिद्र्य, लोकांची व्यसनाधीनता, गावोगाव चालत असलेल्या हातभट्टी, गावोगाव चालत असलेली पशुहत्या, लोकांचं अज्ञान, अशिक्षितपणा वारीतून कळतो. चोऱ्या, मारामाऱ्या वारीतून दिसतात. अंतकरण पिळवटून जात होतं त्या लेकराचं. आबांच्या मनावर याचा खूप मोठा खोल परिणाम झाला, हृदयाला जखमा होत होत्या. आणि चालत चालत आबा सगळ्या लोकांना म्हणायचे की हे दारिद्र्य जर संपवायचं असेल, त्या वयामध्ये तो मुलगा म्हणतोय की काय दुःखामध्ये पडलाय, चला हो चला पंढरीला जाऊ. चला हो चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जय हो जीवन गा.
चला हो चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलग पाहू. आपलं दुःख कोणालाही सांगू नये साहेब, दादा आपलं दुःख कोणालाही सांगू नये. ऐकून घेणारे भरपूर आहेत, तुम्ही पाठ फिरवली की तुमच्या माघारी त्या दुःखाचं दुकान मांडणारे खूप लोक या जगात भेटतील. म्हणून दुःख कोणाला सांगत जाऊ नये. कधी आलंच दुःख स्वतःच्या वाट्याला तर दाराची कडी लावून एकट्याने आत रडत बसावं, पण जगासमोर दुःख सांगण्याचा प्रयत्न करू नये. सांगितल्यानं दुःख वाढतं. लोक म्हणतात सांगितल्यानं दुःख कमी होतं, कमी होत नाही. इतरांना सांगाल तर दुःख वाढतं, आणि सुख सुद्धा इतरांना सांगाल तर ते कमी होत नाही, वाढतं. म्हणून सुख सगळ्यांना वाटीत जावं, दुःख मात्र आपण एकट्यानंच घेत जावं आणि ते पचवायला शिकावं. जर सांगायचंच असेल दुःख तर ते श्रीसंत भगवान बाबांना सांगावं, ज्यांनी विष पचवलंय, खूप मोठं दुःख पचवलंय, त्याला जाऊन आपलं दुःख सांगावं. दुःख द्यायचं असेल तर संतांच्या पायावर सोडावं, नाही तर देवाला सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. फक्त विसावा कुठं आहे तर संतांच्या चरणाजवळ आणि देवाच्या चरणाजवळ. संत आणि देवाशिवाय विश्रांती नाही. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. संतांच्या चरणावर भाव ठेवावा आणि आपलं दुःख संतांना सांगावं, देवाला सांगावं, लोकांना सांगू नये. सांगू का पुढे जाऊन, प्रत्येकाच्या घरात मीठ आहे, कोणाच्या घरात मीठ नाही. त्यापेक्षा सांगू, प्रत्येकाच्या खिशात मिठाची पुड आहे. आज जगातल्या प्रत्येक माणसाजवळ मीठ आहे. तुम्ही तुमचं दुःख जर त्याला दाखवायला गेलात तर त्याच्याजवळ दुसरं काहीच नाही, ते मीठ काढूनच त्याच्यावर टाकणार तो. दादा लक्षात ठेवा, ऐकून घेताना खूप छान ऐकून घेतात माणसं, नाही म्हणत नाही. तुमच्या दुःखाचा बाजार मांडायला बसलंय हे जग. लक्ष द्या. फक्त या जगामध्ये एक वर्ग असा आहे, संतांचा. दुःखावर लावण्यासाठी हळदीची पूड खिशात ठेवून वावरणारे संत या जगात आहेत. तुमची जखम लवकर कशी दुरुस्त होईल, फक्त तुमच्या जखमेवर फुंकर मारून तुम्हाला ती हळद लावण्याचं काम संत करतात. बाकी सगळे लोक, संसारातले सगळे लोक आपले नाहीतच, संसारातले सगळे लोक फक्त मीठ लावायला बसलेले आहेत. बोलो जय श्रीराम, जय भगवान. म्हणून आपलं दुःख कोणाजवळ मांडावं, देवाजवळ आणि संतांजवळ. सर्व वारकरी दिंडी मुकामी चाललेली आहे. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आणि मुक्काम करता 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 आबा सगळ्यांची कामं करायला लागला, सर्व वारकऱ्यांची सेवा करायला लागला. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय म्हणजे ज्ञानोबा तुकारामाची वारी. वारकरी सुद्धा आबाजीला जीव लावायला लागले. चालण्याने पाय दुखत होते, चालून चालून. गुरुजी ज्ञानोबा तुकारामचा गजरच का करतात आळंदी पासून पंढरी पर्यंत, सांगू का? चालून चालून थकलेल्या दमलेल्या जीवांना विश्रांतीची झोप संतांच्या नामामध्ये असते. दररोज 25-30 किलोमीटर चालत जायचं आणि भजन करत करत जायचं. ज्ञानोबा तुकारामच्या गजराने वाचेची शुद्धी होते, वाचा शुद्ध होते. एक आतापर्यंतचा इतिहास आहे माता माऊल्यांनो. कधी तुम्ही पंढरीच्या वारीला गेलात की नाही मला माहित नाही, पण आतापर्यंतचा इतिहास आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये अशी वारी जगात नाही.
त्या वारीमध्ये चालत असताना प्रत्येक मनुष्य लहान असो मोठा असो प्रत्येकाला माऊली म्हणूनच हाक मारतो. कोणीही असो कुठल्याही जातीपातीचा असो, माऊली 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 माऊली, माऊली शिवाय दुसरं बोलणं नसतं. माऊली बाजूला व्हा, माऊली इकडे या, माऊली जेवण करा. सांगू, अशा कशाही इचुकाट्यामध्ये दिंडीचे मुक्काम असतात, जिथं चिखल असतो, जिथं आजूबाजूला मोठमोठे साप परड पडलेले असतात, साप असतात. पण आतापर्यंत माऊली ज्ञानोबारायांच्या दिंडीमध्ये पालात झोपलेल्या त्या वारकऱ्यांना आतापर्यंत कधी कुणाला कसलाच त्रास झाला नाही. आतापर्यंत कुठला साप कुणाला चावला, आतापर्यंतचा वारीचा इतिहास पहा. आणि लाखो लोक वारी सोबत चालतात, किमान 5, 6, 7 लाख लोक त्या दिंडीमध्ये चालतात. पण अजून असा इतिहास नाही की एकही मनुष्य उपाशी राहिलाय. इथं आपल्या घरी 10 माणसं आले, 10-15 पाहुणे आले, हो, तर आमची त्रेधा त्रिपीठ उडते. दररोज लाखो लोक जेवतात आणि लाखो लोक झोपतात. कुठं आहेत घर, कसे झोपतात आणि कुठे जेवतात हे फक्त माऊली ज्ञानोबारायांनाच माहित. म्हणून ज्ञानोबा तुकोबांचा गजर माणसाला शुद्ध करणार आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय म्हणजे ही वारी आहे. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. सोनियाचा तो दिवस उजाडला आणि 13व्या वर्षामधल्या त्या आबांना चंद्रभागा मातेचं दर्शन झालं. चालून चालून थकल्यानंतर एकदा चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर आणि त्या पवित्र तीर्थामध्ये नाहल्यानंतर असं म्हटलंय, नुसते चंद्रभागाही डोळ्यानं पाहिली तर जगातले सगळे तीर्थ घडतात माणसाला. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. नुसतं चंद्रभागेकडे डोळ्यानं पाहिलं की जगातले सगळ्या तीर्थांचं दर्शन होतं. तिथं गेल्यानंतर शुद्ध स्नान, ताजे तवाणे झाले आणि सगळ्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाच्या बारीमध्ये लागले. भजन पंढरीचा वास चंद्रभागेशना, पंढरीचा वास चंद्रभागेशना. हे पंढरीचा वास चंद्रभागेशना आणि दर्शन विठोबाचे पंढरीला वास चंद्रभागेशना, पंढरीचा वास चंद्रभागेशना. आहे घडो जन्मो जन्मात घडो जन्मो जन्मात हेची घडो जन्मो जन्मात मागणे श्री हरी, मागणे श्री हरी, मागणे श्री हरी. नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागेशना, पंढरीचा वास चंद्रभागेशना, पंढरीचा वास चंद्रभागेशना, चंद्रभागेशना, चंद्रभागेशना. आवाज आहे ना व्यवस्थित?
पांडुरंग परमात्म्याच्या समोर आबांच्या जीवनातील पहिला योग. डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं आणि त्या चरणांचं दर्शन आबांना होताच सगळ्या माळकऱ्यांकडं, सगळ्या पवित्र तुळशींच्या माळीकडं पाहिलं. गीते बाबांना विचारलं, बाबा पांडुरंगाच्या गळ्यामध्ये ही तुळशीचीच कशी माळ? गीते बाबांनी सांगितलं की बाबा रे, तुळस ही विष्णू प्रिय आहे. सगळ्यात जास्त विष्णू भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला तुळस आवडते. आणि ज्याच्या गळ्यात तुळस आहे, ज्याच्या गळ्यात तुळस आहे तो सुद्धा पांडुरंगाला आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार आवडतो देवाला? आबा, देवाला तो प्रकार आवडतो. 5 प्रकार आवडतात देवाला, 5 प्रकार. तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. जो पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा उच्चार करतो, नामस्मरण करतो रात्रंदिवस, तो आवडतो देवाला. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, हे 5 गोष्टी देवाला आवडतात. आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करणारा, आता हे आमचे वारकरी असे असतात. आमच्या दिंडीत काही वारकरी आहेत महाराज, आळंदीपासून चालतात आणि बायकोचा फोन आला की वाखरी येऊन दशमीलाच परततात घरी. निष्ठावंत पंढरीचा वारकरी, वारी चुकोनी देहरी. पण हे असे वारकरी आहेत, पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. असले वारकरी पंढरपूरला जातात, श्री क्षेत्र आळंदीला जातात हे लोक, आणि तिथं जाऊन काय करतात? ज्ञानोबारायांचं दर्शन घेतात. पंढरी एवढी गर्दी, इकडंच हिंडत राहतात महाराज. बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात घोंगड्या त्या पंढरपूरमध्ये. पहा आपण, ही यांची वारी. पवित्र स्नान करावं, चंद्रभागेचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, त्याची कृपा प्राप्त व्हावी. पांडुरंगाला ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो आवडतो. मी एवढ्या माळी आणल्यात. आतापर्यंत ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यालाच फक्त घालत असतो, मी घालत नाही. भगवान बाबांच्या फोटोला अगोदर अर्पण करून ती माळ उचलायची आणि गळ्यात घालायची. पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती. ती भगवान बाबांची माळ आणि ती त्यांच्याच हातानं घातली म्हणायची, माझ्या नाही. मी अजून तेवढा मोठा नाही. म्हणजे ज्याला जीवनामध्ये आतापर्यंत माळ नाही, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, त्यांनी विचार करायचा 2 दिवस. भगवान बाबांच्या फोटोला मी माळ अडकून ठेवणार, ती उचलायची आणि घालायची. विचार करून बाबा म्हणाले, आबा म्हणाले, गीते बाबा, बाबा मग जर तुळशीची माळ गळ्यात असल्यानंतर जर तो माणूस पांडुरंगाला आवडत असेल, पांडुरंगाचा प्रिय होत असेल, तर मलाही या देवाचं प्रिय व्हायचंय. मग माझ्या गळ्यातही तुळशीची माळ घाला. नव्हती अगोदर. बाबांच्या गळ्यात 12 वर्षापर्यंत माळ नव्हती. घरातली सगळी पुरुष मंडळी, सगळी शिकार करणारी, खाणारी होती वाईट. आईचं पुण्य, रामायणाचं पुण्य. साहेब, गीते बाबांच्या हाताने पंढरपुरामध्ये माझ्या आबांनी माळ गळ्यामध्ये घातली. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. मग विचारलं, बाबा ह्या माळीत किती मणी असते तो? बाबांनी सांगितलं 108. का 109 का नसतात? 100 का नसतात? 200 का नसतात? 108च का बाबा? सगळ्या माळेमध्ये 108च का? बाबा म्हणाले, हो बाबा, तुला आताच नाही कळणार रे, सांगेन कधीतरी. नाही नाही, मला आताच सांगा, 108च मणी का? मग गीते बाबांनी सांगितलं, बाबा रे, देह हा देह 36 तत्वांचा आहे. त्याचे 3 गुण आहेत या देहाचे, सत्व, रज आणि तम.
36 गुणिले 3 108, म्हणून 108 मण्याची माळ. या सृष्टीमध्ये 27 नक्षत्र आहेत. आपण म्हणतो ना मृग नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, हे नक्षत्र 27 आहेत आणि त्याचे 4 चरण आहेत त्या 27 नक्षत्राचे. 27 गुणिले 4 108. या जगतामध्ये सात्विक उपनिषद किती आहेत गुरुजी? जगात एकूण सात्विक उपनिषद आहेत 108, म्हणून माळेत मनी 108. विज्ञाननिष्ठ आणि भक्तिनिष्ठ संप्रदाय. गुरुजी एकूण राशी किती हो? 12. आणि ग्रह किती? बाबा बोला, ग्रह किती असतात? 9 ग्रह असतात. 9. किती ग्रह? 9. आणि एक 10वा ग्रह असते. पण शास्त्रीय दृष्ट्या 9च ग्रह असतात. 10वा ग्रह म्हणजे जावाई. जावाई नावाचा ग्रह एखाद्याच्या मागे लागला की मग फार अवघड असते, लागूच नाही. ते 10वा ग्रह असतो. पण 9 ग्रह आहेत, 12 राशी आहेत. 12 गुणिले 9 12 9 अष्टोदर्शी 108, म्हणून माळेत मनी 108. आणि खरं सांगू का आबा, ज्या माऊली ज्ञानोबारायांमुळे ही वारी चालते, अखंड चालते, त्या माऊली ज्ञानोबारायांनी श्री क्षेत्र आळंदीच्या त्याच ठिकाणी 108 वेळा समाधी घेतली, म्हणून माळेत मनी 108. आणि जगात एकूण तीर्थ आहेत 108. खरे तीर्थ सात्विक 108, म्हणून माळेत मनी 108. आणि हरिपाठामध्ये सगळ्या ग्रंथांचं सार काढून माऊली ज्ञानोबारायांनी जो हरिपाठ लिहिला सामान्य जीवांच्या उद्धारासाठी, हा शेकडो ग्रंथ, 18 पुराण, 4 वेद नाही वाचता आले, 108 उपनिषद नाही वाचता आले तुम्हाला, तर फक्त 2 रुपयाच्या हरिपाठाचं एवढं पुस्तक, 27 अभंगाचं एवढं जरी जवळ ठेवलं आयुष्यभर, ते वाचलं आणि ते जर कळलं तर माणसाचा उद्धार होतो. 108 सगळे ग्रंथ वाचायची आवश्यकताच नाही, फक्त हरिपाठ हा सगळ्या ग्रंथाचं सार आहे. आणि त्या हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी 108 वेळेला हरी हे नाम टाकलेलं आहे, म्हणून 108. प्रसन्न झाले आबा. पण आधी वारकरी व्हावं. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी. वारकरी झालं पाहिजे माणसाने. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, वारकरी व्हा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाने, त्या तीर्थाच्या सहवासाने, त्या क्षेत्राच्या महिमेमुळे महाराज सर्वस्व विसरून गेले आबा, भारावून गेले. ते रूप पाहिलं. काल आपण सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या, आणि बाबांची आबांची हीच हाक होती पांडुरंग परमात्म्याकडे, देवा आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. माझ्या आयुष्यात आता मला दुसरं काही नको आहे, तू माझ्या दृष्टी पुढे असंच राहिलं पाहिजे. कानडा हो विठ्ठलू करनाटको, कानडा हो विठ्ठलू करनाटको, लेणे मजलावी यदावे दो, तेणे मजलावी यदावे दो, आगणित पुंजले अगणितला तेज पुंजले नवरवरे तेची शोभा, कानडा हो विठ्ठलू करनाटको, कानडा हो विठ्ठलू करनाटको, येणे मजलावी यलावे दो, ते मजलावी
वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. विठ्ठला माय बापा आता छंद तुझाच लागला आणि जीवनामध्ये त्याच परमात्म्याचा छंद असावा जीवाला. एका खांबास टिकून बसले आबा त्या मंदिरामध्ये. मूर्ती सतत न्याहाळत होते, हृदयामध्ये ती मूर्ती ठसवत होते. जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. ते पांडुरंग परमात्म्याचं विठ्ठल हे नाम. वीचा केला ठोबा म्हणून तो विठोबा. सर्वस्व विसरले आणि पांडुरंगाच्या चरणाप्रती बाबांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं. देवा आता हा माझा भाव तुझे चरणी आणि तुझे रूप फक्त माझे नयन. माझ्या नयनात हे असंच रूप सतत राहो. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझे 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 आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे. आनंद अद्वय नित्य निरामय. बाबा आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य निरामय. टाळी टाळी जय हो. योगिया योगिया
जय हो जी का निज ध्येय योगियांची बाबांना समाधी लागत होती. एकदम समाधीतून त्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाग आली. उठून ताडकन उभा राहिले आणि गावाकडची आठवण झाली. केवढा हा आनंद या वारीमध्ये आहे. आणि गावाकडचे लोक स्वार्थ, सत्ता, लोभ, हिंसा, नवस सायास, जंतर मंतर, जादूटोना यामध्ये अडकून पडले. स्वतःचा आनंद, जीवनातला आनंद गमावून बसलेत. कधी कळणार या लोकांना हा आनंद वारीचा आणि पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा? कसे होणार समाजाचे? मंत्र तंत्र जारण मारण यात अडकून पडलेला माझा समाज कधी कळणार या लोकांना? तपस्वी, संन्यासी, महाराज मंडळी या लोकांना समजावून सांगण्यामध्ये कमी पडते. म्हणून हा समाज अशा मार्गाला जातो. दोरा गंडा करणारे, ताईत बांधणारे ढोंगी लोक समाजाला लुटतायत. अनेक पशूंचे बळी देऊन लोक पाप कर्म करतायत. आसमानी आणि मुघलांच्या सुलतानी संकटामध्ये सापडलेल्या लोकांना कुठलाही आश्रय नाही. पांडुरंगा, हा आबा तुझ्या मंदिरातून आज एक निश्चय करून जातोय. इथून पुढचं माझं संपूर्ण आयुष्य मी समाजाच्या उद्धारासाठीच घालवीन. समाजाची सेवा करण्यासाठी, समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. एकादशी, सोमवार हे व्रत समाजाला शिकवीन. ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत, गीतेचे पारायण, गाथेचे पारायण करायला समाजाला शिकवीन. शुद्ध आचरण करून रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायला शिकवीन. भजन आणि कीर्तन यासाठीच माझं जीवन मी समर्पित करीन. देवा, पांडुरंग परमात्म्याला हात जोडले. पौर्णिमेचा काला घेतला आणि आबा गीते बाबांच्या दिंडीमध्ये परतीच्या प्रवासाला लागले. अनेक संत महंतांच्या भेटी घेतल्या. संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, देवा आता हे तुझं रूप असंच माझ्या चित्तामध्ये कायम वसावं, कायम राहावं. पुन्हा दर्शन, पुन्हा दर्शन. आणि मग परतीचा प्रवास. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता.
नादानी पाहिली, तुझ्या नादानी पाहिली, ही तुझी चरे पंढरी, तुझी सरे पंढरी, तुका म्हणे भक्ती करा थोडी, तुका म्हणे भक्ती करा थोडी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन भावे आवा, तुझे दर्शन भावे आवा, तुझे दर्शन भावे पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत भगवान महाराज की जय. परत बाबा सुपे सावर गावात जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो, आणि या जगाला तो भक्तीचा पंत वाटण्यासाठी पंढरीच्या वारीहून परत आल्यानंतर बाबांचं मन कळवळलं. सुपे सावर गावात आलेले बाबा घरी नाही गेले. बुडत हे जन न देखवे डोळा, घरी माझ्या पुरतं माझ्या घरापुरतं काय करू मी, या सगळ्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे. मारुतीच्या देवळातच बसले येऊन. गुरुजी दादा आता वारीहून आल्यावर घरी जायला पाहिजे. नाही 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 नाही, मारुतीच्या देवळात. कोणीतरी सांगितली बातमी घरी जाऊन कौतिका माईंना, माई तुमचा आबा परत आलाय. आईच्या आनंदाला पारावार राहिला. काय आनंद झाला वा, माझा आबा वारी करून परत आलाय. केवढा मोठा आनंद आईला. तुबाजी पाटला नाही तेवढाच मोठा आनंद. धावतच आली मिठी मारायला, लेकराला मिठी मारायला. 20-22 दिवस लेकरू माझ्याजवळ नव्हतं. सगळा परिवार आला. ही बातमी कळल्याबरोबर आईने पटापटा पटापटा येऊन बाळाला आपल्या हृदयाशी लावलं आणि पटापटापटा त्याच्या गालाचे मुके घेत होती माया. केवढं मोठं काम केलंस रे. आम्ही म्हातारे झालो पण आम्हाला नाही कळलं ते तुला कसं कळलं रे. आबा तू या कुळाचा उद्धार केलास. पंढरीची वारी सामान्य आहे का महाराज? मला वाटते नामदेवराय बोलून गेले. नामदेवराय फार गोड बोलले. धन्य बाळा म्हणे धन्य बाळा ये मोनी पोटाशी, उभया कुळाशी उधरी, उभया कुळाशी उधरी, उभया कुळाशी उधरी. बाळा दोन्हीकडच्या कुळाची कीर्ती केलीस. दोन्हीही कुळ उद्धरली. नामदेवराय वारीचं महत्व सांगताना बोलतात, पंढरीची वारी जयाची एकुळी, पंढरीची वारी जयाची एकुळी, पंढरीची वारी जयाचे पुणे, पंढरीची वारी जयाचे पुणे. ज्याच्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे त्या कुळाचं महत्व सांगतात नामदेवराय. वा पंढरीची वारी जयाची एकुळी,
पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी जयाची पोळी पंढरीची वारी जयाची पोळी त्याची पाय धुळी लागो मज त्याची पाय धुळी लागो मज तिने त्रिभुवनी होईन सरता तिने त्रिभुवनी होईन सरता तिने त्रिभुवनी होईन सरता त्याची पाय धुळी पंढरीच्या वारीचं हे महत्व आहे. पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागो मज. काय होईल त्याचा परिणाम? तेने त्रिभुवनी होईन सरता. या त्रिभुवनामध्ये मी सरता होईल. मारुतीरायांच्या देवळामध्ये आईनं हृदयाशी लावलं आणि आई बोलत होती, बाळा कुळाचा उद्धार झाला तुझ्यामुळे. बाळा पाय दुखले का रे तुझी? एवढे दिवस चालून रात्रंदिवस माझ्या चित्तात तूच होतास. घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. अंथरून नाही पांघरून नाही. किती त्रास झाला तुला आबा. पण आबांचं लक्ष नव्हतं गुरुजी. त्यांचं लक्ष असं होतं फक्त शून्यात. कशात लक्ष होतं? शून्यात. त्याला शून्यात लक्ष म्हणतात. कोण काय म्हणाले याच्याकडे लक्ष नाही, अशी नजर फक्त. कधी कधी माणूस फार गहन विचारात असला की असा बसतो. त्याला शून्यात नजर म्हणतात. इकडे काही गोंधळ चाललेला असू द्या, त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं. असो ऐसा कोठे आठवत
प्रभूजींचा आवाज कमी यायला, त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला चैन पडणं झालंय. आबाजींचं लक्ष, आबांचं लक्ष फक्त कशाकडे होतं महाराज? शून्यात होतं, बाकीच्या गोष्टीत नव्हतं. आई काय बोलते? दुःख भोगणारा समाज दिसत होता त्या शून्यामध्ये, अंधश्रद्धा कर्मकांडात असणारा समाज दिसत होता. आणि मग वारीचा परिणाम, काय व्हावा गुरुजी? श्री गणेशा करावा. कशाचा? आणि आपल्या घरापासून करावा. माणसाला चोरी करायची असेल तर घरापासून करावी आधी. शुरत्व दाखवायचं असेल तर घरापासून दाखवावं. लोकांचे कपाट फोडण्याच्या अगोदर आपलं कपाट फोडलं पाहिजे घरात. मारामारी करायची असते अगोदर घरच्यांसोबत करावी, मग बाहेरच्या सोबत. भक्तीची सुरुवात करायची असेल तर घरच्यांसोबत. मग आधी घरापासूनच नारळ फोडला आणि उद्घाटन केलं. केवढा मोठा इतिहास आहे, केवढं मोठं दिव्य आहे. श्री संत भगवान बाबांचं दिव्य वयाच्या 14व्या वर्षी